पाटण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे। पाटण शहरातील भाजपच्या विद्यमान नगरसेविका तथा माजी बालकल्याण सभापती मिनाज मोकाशी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यांच्या सोबत तब्बल 11 गावांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही पक्षांतर केल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या पक्षप्रवेशामुळे पाटण शहरासह ग्रामीण भागात भाजपची ताकद कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे गेल्या 1.5 वर्षांच्या कालावधीत सुमारे 2000 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच पाटणकर गटाची साथ सोडल्याची माहिती समोर आली आहे। याआधीही काही दिवसांपूर्वी पाटण शहरातील भाजपचे विद्यमान नगरसेवक उमेश टोळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यामुळे हा राजकीय ओघ सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे। या घडामोडींमुळे पाटणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षांतराचा सिलसिला भाजपासाठी चिंतेचा विषय ठरत आहे। दरम्यान या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की पाटणमध्ये शिवसेनेची ताकद वाढत असून कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद हा जनतेचा विश्वास दर्शवतो। एकूणच पाटण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली ही राजकीय उलथापालथ आगामी काळात आणखी वेग घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज पाटणकर गटाकडून शिवसेना पक्षामध्ये जवळपास 125 पेक्षा जास्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी 10 ते 11 गावातल्या जाहीर प्रवेश केलेला आहे। केवळ विकास कामांच्या मुद्द्यावरती आणि त्यांना कार्यकर्त्यांना जे मानसिक पाठबळ द्यावं लागतं, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची नवीन येणाऱ्या जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की निवडणूक 2024 ची झाल्यानंतर आमच्याकडे कुणी डुंकून सुद्धा पाटणकर गटातल्या लोकांनी पाहिलेलं नाही आणि आम्हाला आता नेतृत्व हवंय, चांगलं नेतृत्व हवंय, विकास कामं करणारं नेतृत्व हवंय। आणि मी नेहमी काम करताना कधी गटतट तालुक्यामध्ये पाहिला नाही, आपला तुपला कधी केलं नाही आणि त्याच्यामुळेच आज ह्या 8-10 गावातल्या लोकांनी उघडपणे निर्णय घेतला आणि त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं स्वागत केलं आणि विकास कामांसाठी तालुक्याचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याला भरपूर सहकार्य करण्याचं आश्वासन मी दिलेलं आहे। पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर ह्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून 2000 पेक्षा जास्त लोकांनी पाटणकर गटातनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे।